हिंदी सक्ती नाही, मात्र 3 भाषा शिकवाव्याच लागणार। राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या नव्या आदेशाने पुन्हा वादाची ठिणगी। नव्या शैक्षणिक धोरणामध्ये मराठी ही मातृभाषा अनिवार्य, तर हिंदीला पर्याय दिलाय, मराठी भाषेला नाही। हिंदी सक्तीच्या वादानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। कुठलीही तिसरी भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय दिलेला आहे। NEP मध्ये 3 भाषा असताना महाराष्ट्रामध्ये 2 भाषांवर जाऊ शकत नाही, तर मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। हिंदीची सक्ती मनसे खपून घेणार नाही, शालेय शिक्षणातून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्या। हिंदी सक्तीची असेल तर संघर्ष अटळ, राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा। मनसैनिकांनी जाळलं हिंदीचं पुस्तक। गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का हिंदीची सक्ती अशा पद्धतीने लादल्यास उद्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा संपून जाईल। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक। अजित पवारांचे कार्यकर्ते शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या भेटीला आमच्या पॅनलला मतदान करण्याची कार्यकर्त्यांची विनंती। सुधाकर बडगुसर यांच्या प्रवेशावर कोणताही संभ्रम नव्हता, तर त्यांच्यावर कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही। आता त्यांनी भाजपच्या नियमानुसार वागावं। पक्षप्रवेशावरील संभ्रमावरून फडणवीसांचं स्पष्टीकरण। 15 ऑगस्ट पासून लागू होणार 3000 रुपयांचा वार्षिक फास्टॅग। 200 ट्रिप किंवा वर्षभरासाठी वैध असणार फास्टॅग। मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा। केदारनाथ इथं हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या जयस्वाल कुटुंबातील 3घांवर यवतमाळमधील वणी इथं अंत्यसंस्कार। पार्थिवाला निरोप देताना कुटुंबियांना अश्रू अनावर। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काही वेळातच होणार पंढरपूरकडे प्रस्थान। वारकऱ्यांचा उत्साह पोहोचला शिगेला। मुख्यमंत्र्यांकडूनही पादुकांचं पूजन, वारकऱ्यांसोबत फुगडी। महाराष्ट्राचं